तर आज बनवायचा होता मला चॉकलेट केक. तर त्यासाठी मी काय काय वस्तू घेतल्या होत्या हे नक्की पहा. तर मी रुहीला आमच्या चॉकलेट केक खायचा होता. त्यासाठी मी हॅपी हॅपीचे जे बिस्किट आहे तर ते 7 ते 8 पुडे आणले होते आणि त्याचा मी आधी म्हटलं की पहिल्यांदाच आपण ट्राय करत आहे तर बघूयात की किती केक होतो आहे. तर मग शेवटी मी आणखीन 2-3 पुडे ॲड केले आणि अशा पद्धतीने मी पेस्ट करून घेतली. छोट्या मिक्सरमध्ये एकदम 4-5 पुडे टाकले आणि मिक्सर करून घेतलं. त्यानंतरनं मी ह्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर ॲड केली, कारण हे बिस्किट जे आहे ते गोडीला थोडंसं कमी असतं. त्यामुळे थोडंसं दूध ॲड केलं आणि बेकिंग पावडर टाकली 1 चमचा आणि मग छान असं फेटून घेतलं आणि फेटून घेतल्यानंतरनं असं छान असं बघितलं की व्यवस्थित झालेलं आहे का. मग एका भांड्याला तूप लावून घेतलं आणि तव्यावरती हा केक जो आहे तो अर्ध्या तासासाठी बनवायला ठेवला. गॅस जो आहे तो मी 15 मिनटं आधीच चालू केला होता तवा गरम होण्यासाठी. त्यानंतरून मग रुहीचा बड्डे होता संध्याकाळी. त्यासाठी मी शेजारी 2-3 जणींनाच फक्त सांगितलं होतं, कारण हा बड्डे जो आहे तो मला घरगुतीच करायचा होता. त्यासाठी मग रुची स्कूलमधून आल्यानंतरून मग ह्यांचा बड्डे मी सेलिब्रेशन करण्यासाठी घेतला. तर बघू शकतात बड्डे कसा झालेला आहे. याचा जर लाँग व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि लाँग व्हिडिओ नक्की पूर्ण असा पहा की त्यामध्ये आपण दिवसभरात काय काय केलेलं आहे, कशी बड्डेची तयारी केली आहे. तर थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.